खास कंपनीमध्ये ना आज सिद्धार्थ भाऊला हा स्पॉट दाखवण्यासाठी मी आणलेला आहे. हे बघा स्पॉट्स काय तगडा आहे. लेट आला त्याचं काय करायचं? हा लेट आला त्याचं काय करायचं? परंपरा कोणती परंपरा प्रतिष्ठा. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज फायनली आज तुमच्या भावाला काहीतरी थोडंफार बरं वाटलेलं आहे. आणि तुमचा भाऊ तुम्ही रात्री बघितलंच असेल गाईज का आपण बसंती लोड केली होती. हे बघा हे एवढे फायर एक्सटिंग्विशर लोड केलेले आहे. त्यानंतर हे ब्रॅकेट घेण्यासाठी आपण इथं थांबलो होतो. आणि त्याच्यात आपल्यासोबत गाईज येतोय सिद्धार्थ भाऊ पण येणार आहे आज. ॲक्च्युली त्याला पण एक छोटंसं काम आहे त्याच्यामुळं नाही का. आणि आपण ऑलरेडी गोडाऊनच्या बाहेरच आहे बघा. तर चला गाईज आता आपण जाऊ. कोणाकडे जायचं? सिद्धार्थ भाऊला घ्यायचं आहे. आणि जे आपल्या गोडाऊनचं काम होतं हे तर काय आज अजून झालंच नाही आहे. कमीत कमी 15 दिवसापासून काम चालू आहे. कधी होईल काय माहिती. गाईज सिद्धार्थकडे आलो होतो आपण. आणि दरवेळेस सारखं भाऊनी आपल्या 10 मिनिटाचं बोलून भाऊनी बरोबर 1 तास पाऊण तास लावून दिलेला आहे. तर भाऊ कोणत्या बसंती मध्ये जायचं? तुझ्या वाले का माझ्यावाले? मोठी वाली मन मोठे आहे. बरं ठीक आहे. पण लेट आला त्याचं काय करायचं? हा लेट आला त्याचं काय करायचं? परंपरा कोणती परंपरा प्रतिष्ठा. काहीच नाशिक मध्ये एवढं खतरनाक ट्रॅफिक आहे ना प्रमाणाच्या बाहेर. आत्ताशी आपण टाटा मॅट्रिक्सची डिलिव्हरी केलेली आहे. आता राणीनगरला जायचं आपल्याला. लाईफ केअर म्हणून काहीतरी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची डिलिव्हरी करायची. आणि त्याच्यात सिद्धार्थ भाऊला लागली होती भूक. कॅमेरा बघून डायरेक्ट डब्बा बिबा झाकून टाकला गडीन नाही का. संपला डायरेक्ट. तर चला काहीच जाऊ आता हॉस्पिटलमधली. तिथं आपण डिलिव्हरी करून त्यानंतर आपल्याला जायचं आहे मुकणे डॅमकडं CTR कंपनीमध्ये नाही. गाईस आता आपण आहे ना मुकणे डॅमला जाण्यासाठी निघालोय ऑलरेडी हायवेने. आणि त्याच्यात आहे ना प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे बघा. प्रत्येक ठिकाणी आहे ना गाईस काम चालू आहे नाही का. त्याच्यामुळे ना रस्ता पण एवढा जाम झालेला आहे ना. सारखं गर्दी अशी गंमत होऊन गेलेली. आणि त्याच्यात आता मुकणे डॅमच्या इकडं रस्त्याला लागले होते तिथं एवढा भंगार रस्ता आहे. धन निसता फार जामाटी विषय करून टाकणार. तर चला जाऊ. पण जावं तर लागणारचे काही करून काम करायचं आहे नाही का तिथं. आपलं काम म्हणजे डिलिव्हरीच करायची बाकी काही काम नाही त्या दिवशी. कारण आपली ट्रेनिंग वगैरे तिथं झालेली आहे. सिद्धार्थ भाऊ फुल जाम झालेला आहे बसून आपला. लांबचा प्रवास हा सण नाही होत भाऊला. खास कंपनीमध्ये ना आज सिद्धार्थ भाऊला हा स्पॉट दाखवण्यासाठी मी आणलेला आहे. हे बघा स्पॉट्स काय तगडा आहे. एवढं खतरनाक दिसतं ना व्ह्यू पूर्ण आहे बघा. एकदम खतरनाक विषय नाही का काही. आणि हे कंपनीचं ऑफिस एकदम म्हणजे काहीच लई हाय लेवलला आहे. डायरेक्ट हाय लेवल. सिद्धार्थ भाऊ कसं वाटलं? हो भाऊ एकदम खतरनाक भाऊ. काय खतरनाक विषय ना. काहीच तर आता डिलिव्हरीचं सगळं काम झालेलं आहे आपलं. आता आपल्याला फक्त 2 कंपन्यांमध्ये जायचं आहे. एका कंपनीमध्ये नोझल फिट करायची आणि एका ठिकाणी आपल्याला आपले जे रिफिलिंगचे स्टिकर वगैरे असतात ते घ्यायचे. आणि मग त्यानंतर आपल्याला सिद्धार्थ भाऊच्या एका साईटवर जायचं आहे नाही का. म्हणजे आपण नाही जाणार त्यालाच पाठवू आपण. काहीच आता आपण आहे ना ज्या रस्त्याने चाललोय ना त्या रस्त्याला एक जंगल आहे. त्या जंगलाचा विषय काय माहिती आहे का. नेमकं जेव्हा उन्हाळा लागतो ना तर तेव्हा त्यात जे झाड आहे त्या झाडांना फक्त फुलं आहे त्या पानं नसते. हे बघा आता सगळे पानं झडून गेलेले नाही का. आणि पुढं बघा तुम्हाला थोडे ना काहीच फुलं दिसत असतील. हे बघा दिसले का. पूर्ण फुलं आहे. पिंक कलरचे फुलं आहे नाही का सगळे. म्हणजे एवढा भारी व्ह्यू आहे ना. आणि हाच व्ह्यू आहे ना काहीच मी पावसाळ्यात पण या रस्त्याने आलेलो आहे 1-2दा. तर लय म्हणजे लय खतरनाक दिसतं डायरेक्ट असं मध्ये नाही का. आणि ही नोझल बदलायची. आणि नेमकं आहे ना काहीच त्या नोझलची जी क्लिप असते तीच आणलेली नाही आपण. पण आता कंपनीचे जे स्टोअरमधले होते ते सर गेलेले आहे. ते आता घेऊन येते मग लावायचं. कमीत कमी अर्धा तास झालेला आहे इथं आणून टाईमपास चालू आहे. काही खरं नाही. ही एक बदलायची आहे आणि एक त्या तिकडे आहे. हे दोन्ही होजरील जे आहे त्यांचे आपल्याला नोझल चेंज करायचे. तर नोझल चेंज करून त्यानंतर आपल्याला फायर एक्सटिंग्विशरचे स्टिकर घ्यायचे. सो गाईस तर आता आपलं सगळं काही काम झालेलं आहे. आता आपण कुठं आलेलो आहे माहिती आहे का. सिद्धार्थ भाऊची जी साईट आहे बघा. सोलर दिसत आहे का गाईस तुम्हाला. हे बघा वरती सोलर. ही सोलरची आहे ना क्लिनिंग करायची त्याला. तर गाईस तो गेलेला आहे सोलरची क्लिनिंग करायला. तो तुमचा भाऊ मस्त बसलेला आहे गाडीत.
आणि आपलं आता त्याचं ते काम झालं का आपल्याला जायचं इंद्रानगरला. एक छोटंसं फ्लेक्झिबल आहे तेवढं टाईट करून GRE डायरेक्ट. गाईज रात्रीचे 7:30 वाजले आणि आपण एका हॉस्पिटलला काम करतो इकडे बघा. हा बटरफ्लाय वॉल आहे. त्यांचा स्प्रिंकलरचा पाईप जो होता तो लिकेज झालेला होता आणि तुम्हाला बोललो होतो आपल्याला जायचं इंद्रानगर साईड, तर तिथंच आलो होतं. आता इथलं काम होत आलंय, जाऊ मग खाली आपण. सो गाईज तर जस्ट ना आत्ताशी आपण आपली बसंती लावली आहे आणि गाईज आता आपण चाललेलो आहे आपल्या घरच्या प्रवासाला. आहे बघा आपली कॉलनी. आणि गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, कारण तुमच्या भावाला आता बसायचं आहे एडिटिंगसाठी. चला, जय महाकाल.